आवळ्याचो रस ज्यूस तयार झालेलो आहे. मी आता रोज उपाशी पोटी घेतलंय. हे बघा. नमस्कार सगळ्यांका. कशी आसाय? बरी आसाय मा? तर मी एकदाचा बाबा गावात इलय. तर आज मी बनवतले. आज आमचं शुक्रवार माशाचा वार होतो. पण आज एकादशी असल्यामुळे मासे आज आमचे कॅन्सल झालेले आहेत, कारण आम्ही एकादशीची मासे खाणू नाही. तर आज मी बनवतले आवळे आणलेले काल मी बाजारातून. मग त्यातून रस बनवतले, म्हणजे ज्यूस बनवतले. म्हणजे सकाळी उपाशी पोटी जर ॲसिडिटी वगैरे झाली असतात किंवा केस वाढण्यासाठी, पित्तासाठी आवळो चांगलो असता. मग आज मी त्याचो ज्यूस बनवतले मिक्सराक लावून आणि बॉटलमध्ये भरून ठेवतले. आणि रोज सकाळचो उपाशी पोटी 1 चमचो किंवा 2 चमचे घेऊन 1 ग्लास किंवा 1 पेलो पाणी घालून त्याच्यात पितले. तर चल तर मग बघूया आज मी आवळ्याचो ज्यूस रस कसं बनवतले तो. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमका पण आवडता काय आवळ्याचो रस ज्यूस, आणि तुम्ही कधी बनवलाय की नाही तो. तर हे असत आपले आवळे. हे मी मस्तपैकी धुवून घेतलेले असत. तर आता आपण मागून आणि पुढून आणि जिकडे आपल्या डाग दिसतात तो भाग काढून घ्यायचो आणि आतमधली बी आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर चला तर मग आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. तर हे बघा, मी पहिला आवळो आयो मग ह्याचा मागचा काढून घेते. ह्याचे आपण तुकडे करून मग मिक्सरात लावतलो. आणि जिकडे किडको आणि बघू पण हवे कीड वगैरे हा की नाही आतमध्ये. हे सकाळी उपाशी पोटी घेतलेले चांगलं असतं. पचन संस्था पण सुधारता येणे. आणि ज्यांका ॲसिडिटीचो प्रॉब्लेम हा त्यांनी तर यो घेऊ. सध्या बाजारात आवळे भेटतात, म्हणजे आताचो सीझन हा आवळ्यांचो, त्याच्यामुळे हे खूप भेटतात. तर काल मी बाजारातनं घेऊन इलेलं आहे. हे बघा, ही आपली बी ही आपण घ्यायची नाही, ही ठेवायची. असे तुकडे करून मस्त मिक्सरात लावून घ्यायची. जास्त आवळे घेऊ नाही. 1 2 3 4 5 6च घेतले. त्याच्यात मी बाकी काही घालायचं नाही, फक्त आवळच. आणि हे मिक्सरात लावायचं. हे बघा, ह्यो असो हा. मग ह्यो असो आपण एवढे भाग कट करून घ्यायचं. ना कीड आहे की नाही तर आपण चेक करायचं लागतं. हे भागच असतो हा. आवळू सगळ्यासाठी चांगलं असतं. त्याचे पण बारीक तुकडे असे करून घ्यायचे. खाली आई भाजी चिरता पाल्याची. तर हे बघा, एवढं असं मी कट करून घेतलं. असे करून मी सगळे कट करून घेतलेले आवळे. हे असत आवळे, हे मी कट करून घेतलेले असत. तर आता आपण हे मिक्सरला लावूया. चला तर मग आता आपण हे मिक्सरला लावूया. आणि ह्याच्यात ह्या बॉटलमध्ये मी आवळ्याचो ज्यूस किंवा रस भरून ठेवतलंय. आता मी ह्याच्यात पाणी ठेवलंय, पाणी घालून मीठ ठेवलंय, कारण ही सोड्याची बॉटल होती. मग सोड्याचा वास जाण्यासाठी मी ह्याच्यात मीठ घालून ठेवलंय. तर मग मी ही बॉटल पुन्हा 2दा धुवून घेतलंय. तर चला तर आता आपण जाऊया मिक्सर लावूक. तर हे आपण मिक्सरला घालून घेऊया. 2दा मिक्सरला असा फिरवायचा. अर्धेच घालू ना. मग आपण ना एवढे घालूया आणि परत एकदा दुसरा खंडा फिरवूया. जरासं पाणी घालू ना आतमध्ये.
नुसतं पहिला आपण ना नुसतं फिरून घेऊया आणि काय होतं तर बघूया. आणि जर खूप सुके सुके वाटाक लागला तर जरासं पाणी घालूया. तर आता मी मिक्सर लावून आणलंय, बघूया आपलं काय झालं म्हणजे. तर हे बघा असं झालेलं. हा जरासं पाणी घालूया आपण ह्याच्यामध्ये आणि अजून एकदा फिरून आणूया. यो प्युअर काय म्हणतात ते होममेड आहे. म्हणजेच ह्याच्यात काय मिक्स वगैरे केलेला नाही तर बॉटलमध्ये असता तो आपल्या कळत नाही त्याच्यात लिहितं काय काय असा लिहिलेला. पण ह्यो मी घरगुती बनवलेलो असे. तर चला आता आपण मिक्सरला लावूया, उघडून बघूया. हे बघा आपलं मस्त एकदम ह्या झालेलो. आता आपण ना ह्यो गाळून घेऊया. तर इथे सगळं मी तयार ठेवलेलं असं या बाजूक करतोय. आपण ह्यो आता मिक्सरच्या भांड्यात तयार करून घेऊया आणि गाळून घेऊया. अजून अर्धे आवळे असतात आपल्या ठेवायचे. चमच्याने टाकूया असं. असं चमच्यानं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे रस त्याचं पूर्ण असं खाली जातं. तुम्ही पण ट्राय करा. आणि ह्यो जो आपलो चोतो हा ह्यो आपण टाकून नाही द्यायचो, ह्याचा पण काहीतरी उपयोग करूया. बघूया आता काय करता येतं. अगदी ते बिये घालतात ते जे बिये असतात ना ते तुम्ही केसाक लावून तेल बनवू शकताय, बियांचा उपयोग. आणि ह्यो जो चोतो हा ना, ह्यो जो मी आता काढलाय तो त्याचो आपण ना मुरंबो करायचो गुळाचो, म्हणजे फुकट पण नाही जायचो. आता ह्यो मी ना चोतो काढून घेते. आता मी मस्तपैकी ह्यो गाळून घेतलेला असे. तर ह्यो बघा चोतो हा सुकलेलो एकदम. मग त्याचा काहीतरी मी बनवतलंय. आता आवळ्याचं मुरंबो करू बघू. बघा एवढं आपल्याला भेटलो. मग ह्यो ना मग ती भांड्यात काढून घेते. आपण दुसरं सुद्धा जर रवला मिक्सरमध्ये तर आपण करून घेऊया. असं करून आपण पूर्ण ह्या करून घ्यायचं. काही बाजू खोबरा भाजता सांबाराचा त्याचा आवाज येता. त्याचं आपण गाळून घ्यायचं.
तर राहिलेलो आपण सगळं मिक्सरला लावून घेऊया. तर हे बघा मी आता सगळं मिक्सरला लावून रस काढून घेतलेला असेल. तर आपलं एवढं आवळ्याचं रस झालेलो हा. ही बॉटल ज्याच्यात मी मीठ वगैरे घालून ठेवलेलं आहे, तिका वास येत होतो सोडायचो, ती सुद्धा मी मस्तपैकी बघा धुवून घेतलेली असेल. मग आता ह्यो मी आवळ्याचं रस बॉटलमध्ये ओतून घेतलेला आहे. आणि ह्याच्यात तुम्ही पिताना पाणी नाही घातलं तरी चालतं, कारण मी जेव्हा आवळं मिक्सरला लावताना पाणी घातलेलं आहे, कारण रस हवं तसं येत नव्हतं, त्याच्यामुळे मी जरासा पाणी ॲड केलं आहे. तर त्याच्यामुळे मी सकाळी पिताना ना ह्याच्यामध्ये पाणी नाही घालतोय, 2 नाही तर 1 चमचा सकाळी उपाशी पोटी पितलंय. तर आता ह्यो मी बॉटलमध्ये भरून घेतोय. तर एवढं आपलं हे बघा आवळ्याचा रस झालेलो हा. पुन्हा मी गाळूचंही नाही, कारण ऑलरेडी मी गाळून घेतलेलो असेल. असं आपण भरून घ्यायचं. जरासं हलवतंय ग्लास, नाहीतर खाली असत ना तर चिकटून राहताला. हे बघा मस्त आपलं आवळ्याचं रस तयार झालेलो आहे. 1 बॉटल झाली. किंवा आता मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, आणि जेव्हा फ्रीज सकाळी नॉर्मल झाल्याच्या नंतर मी पितलं आहे. हे बघा जरासं टेस्ट करूया कसं झालं आता. चमच्यानेच करूया आवळ्याच्या. तर मी जरासं 1 चमच्यानं टेस्ट करतोय. आंबट 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 तुरट तुरट. त्याच्यात पाणी ॲड करू गोया. मी आता टेस्ट केलंय, माका वाटलं की मी जरासं पाणी घातल्याच्या नंतर पाणी घालूचं लागायचं नाही. ह्याच्यात जेव्हा आपण उपाशी पोटी पितलो ना, तेव्हा जेव्हा आपण ग्लासात घेतलो ना, तेव्हा 1 किंवा 2 चमचे जेव्हा घालतलो ना, तेव्हा आपल्या पाणी ॲड करू कच हवा घालताना. तर हे बघा एवढं आपलं आवळ्याचं रस ज्यूस तयार झालेलो आहे. मी आता रोज उपाशी पोटी घेतलंय. हे बघा रसो. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू, बाय बाय. हे बघा आता मी रोज सकाळी उपाशी पोटी पितलंय, तुम्ही पण ट्राय करा. थँक्यू, बाय बाय.